बिहार इलेक्शनचा रिझल्ट लागलाय. एनडीए पुन्हा एकदा अगदी ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटीने जिंकून आली आहे. काँग्रेसची तर वाटच लागलेली आहे आणि प्रशांत किशोरचं एक सुद्धा सीट आलेली नाहीये. जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर जवळजवळ 31 लाख बिहारी तरुण जे बाहेरगावी आहेत कामाला, महाराष्ट्रात असो दिल्लीत असो, ते छटपूजेकरता वापस गेले होते आणि ते तिकडेच थांबले आणि त्यांनी सुद्धा तिथे व्होटिंग केलेलं आहे. आता त्या 31 लाख लोकांपैकी जवळजवळ 15 लाख नक्कीच मुंबई कडून गेले असणार आणि महाराष्ट्रातून गेले असणार. बिहारमध्ये काय झालंय काय नाही त्याची चर्चा आपण नंतर करू. पण हे जे 15 लाख बिहारी तिकडे गेलेत, त्या बिहाऱ्यांचं नाव तिथल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे. तसंच त्याच्यातल्या कमीत कमी 90% लोकांची नावं महाराष्ट्रातल्या निवडणूक याद्यांमध्ये सुद्धा असतील. म्हणजे हे लोक डबल व्होटिंग करणार आहेत. तर राज ठाकरे आणि इतर जे रिअली महाराष्ट्रवादी पक्ष आहेत त्यांनी हा विषय उचलून धरला पाहिजे. कारण की भाजपला त्या बिहाऱ्यांची मतं मिळतात, काँग्रेसला मिळतात, त्यामुळे ते त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेणार नाही. पण राज ठाकरेंना त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यावी लागेल, कारण की ही बिहारी आणि युपी वाल्यांची जी मतं आहेत ती पूर्णपणे या प्रोसेसला डिस्टर्ब करतात आणि ते जेही करतात आहे डुप्लिकेट मतदान, ते लोकशाहीच्याही विरुद्ध आहे आणि मराठी माणसाच्याही विरुद्ध आहे. तर हा मुद्दा राजसाहेबांनी हातात घेणं फार महत्वाचं आहे. बस आज इतकंच. तुमचा अलोनी काका. धन्यवाद.